ही आत्ताची पिढी आहे ना ती इतकी भयानक आहे की काही ऐकून घेण्याची मानसिकताच नाही आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा. अरे पण एवढे पैसे कशाला हवेत तुला? तू आता नोकरी पण करतोस ना. अगं आई, मी अमेरिकेत जातोय. एक फार छान कौटुंबिक विषय घेऊन आपल्यासमोर एक चित्रपट येतोय, जन्मऋण. हा चित्रपट एका कौटुंबिक विषयावर आधारित आहे, एका सत्य घटनेवर आधारित आहेत. आजकालची आपण पिढी पाहिली तर आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्या आईवडिलांसोबत असतो. त्यानंतर आपण आईवडिलांशी कसे वागतो, जे काही आपले जे संबंध असतात त्यामध्ये फार बदल होतो. हेच या चित्रपटातून आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 32,000 घटनांवर आधारित हा चित्रपट आहे आणि दापोलीतील सत्य घटनेवर आधारित आहे. आपल्यासोबत दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मॅम, या चित्रपटाबद्दल काय सांगाल? तू आत्ता म्हणालीस तसंच जेव्हा ह्या घटनेविषयी मी विचार केला, ही घटना साधारण 2008 ते 2012 ह्याच्यामध्ये कुठेतरी घडलेली आहे. कारण की आम्ही ते पेपर पण चाललेले आहेत, परंतु आम्हाला ती मिळाली नाही. बट ती सगळ्यांच्या डोक्यात आहे ती घटना, कारण की मोठमोठ्या मथाळ्यामध्ये सगळ्या न्यूजपेपरने ती कॅरी केलेली होती. तर त्याच्यामुळेच जेव्हा एका लेखिकेने मला ह्याचं एक पुस्तक पाठवलं होतं, त्याच्यामध्ये फक्त त्या घटनेपुरतंच त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. त्यामुळे एक चित्रपट बनवायचा झाला तर एक उत्तम पटकथा त्याला लागते, कारण इट्स अ बॅकबोन ऑफ एनी सिनेमा. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, मी वाचते. पहिलं वाचलं, त्याच्यानंतर मला असं वाटलं येस, आत्ताच्या काळाला ही अगदी अनुरूप आहे. कारण की आजकाल आपण बघतो तेव्हा बऱ्याचशा कुटुंबामध्ये मला असं बघायला मिळतं की मुलं आईवडिलांना मोठं झाल्यानंतर म्हणजे अशी उत्तरं देतात की त्यात काय झालं, हे सगळं आम्ही आमच्या बलबुत्यावरती मिळवलेलं आहे, किंवा ह्याच्यामध्ये माझ्या शिक्षणाचा मी पण शिक्षण घेतलं, माझी पण हुशारी त्याच्यामध्ये लागले. अरे पण बेटा, जेव्हा तुला जन्म दिला तेव्हा तुझ्यासाठी रोज रात्री उठणं, तुला तुझ्या तोंडामध्ये सगळं अन्न दूध सगळं घालणं, तुला एवढं मोठं वाढवणं, तुला हाताला म्हणजे बोटाला धरून तुला शाळेमध्ये नेणं, तुला एवढं एज्युकेशन देणं, हे जे सगळं आहे, तू आजारी पडलास तर दिवस रात्र उशाशी जागत बसतात आईवडील. फक्त जेव्हा रिटर्नची वेळ येते ना, तेव्हा खरंच जी मुलं आईवडिलांच्या उशापायथ्याशी जागत बसतात ती मुलं खरंच म्हणजे मी म्हणेन की ते आपलं जे एक जन्म ऋण आहे ते फेडताना दिसतात. परंतु आजकाल कित्येक मुलांना मी असं पाहिलेलं आहे की घरटी अशी केस आपल्याला बघायला मिळते की मुलं म्हणतात हां ठीक आहे ना, त्यात काय झालं, म्हणजे काय काय असतात बोलणी ती सांगते की ठीक आहे सगळेच आईबाप करतात, त्यात तुम्ही काय फार मोठं केलं. दुसरं एक असं असतं, ठीक आहे मला एज्युकेशन दिलं पण मी पण हुशार होतो ना, त्याच्याचमुळे मी माझ्या बलबुत्यावरती एवढं सगळं करू शकलो ना. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. आईवडील हे कायम मुलांच्यासाठीच असतात आणि ते कायम मुलांचं हितच इच्छित असतात. उलट प्रत्येक वेळेला आईवडिलांना असं वाटत असतं की आम्ही मोठं होताना आम्हाला ज्या खस्ता खाव्या लागल्या किंवा ज्याच्यातून आम्ही गेलो ते आपल्या मुलाला पडता कामा नये. आणि असेच आईवडील ह्या चित्रपटामध्ये आपण दाखवलेले आहेत की जे मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी या दोघांनी साकारलेले आहेत. आणि बेसिकली हे माझं भाग्य मी समजते की 24 वर्षापूर्वी आभाळमाया नावाची एक सिरियल आली होती आणि त्याच्यामध्ये ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांनी पाहिलेली होती आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला होता. काय असतं, एक केमिस्ट्री डेव्हलप होते कलाकारांच्यामध्ये आणि तीच केमिस्ट्री मला या दोघांच्या मध्ये तिथे पाहायला मिळाली की कुठलंही असं म्हणजे वाक्य असेल तर रिस्पॉन्स असा दोघांचा यायचा, म्हणजे अक्षरशः असं वाटायचं की अरे काय हे, म्हणजे मनोज कित्येकदा मला म्हणायचा, बोथ आर स्टॉलवर्ड्स, म्हणजे काही सांगायची गरजच नाही पडायची. मनोज म्हणायचं हे चल कांचन टेक टेक टेक. मग शेवटी सुरेश देशमाने आमचा DOP तिकडनं म्हणायचा की अरे मला तरी कॅमेरा रिहर्सल द्या. म्हणजे अशा तऱ्हेचं होतं. कित्येक ह्याच्यामध्ये म्हणजे इव्हन आम्ही त्या घरामध्ये ज्या शूट करत होतो तर आम्ही कोकणामध्ये दापोलीमध्ये 15 दिवस शूटिंग केलेलं आहे आणि ज्या घरात शूट करत होतो तिकडे एक हार्मोनियम होता. तर मधल्या वेळामध्ये चला लाईटिंग होते, हे होते ते होते, कन्स्युमेंट माझी ॲक्च्युली जरा वेगळी होती. तेवढ्यामध्ये मनोजनी अरे जरा तो दे रे हार्मोनियम दे असं वगैरे केलं आणि वाजवायला लागला. बरं मला त्याचा हा सुप्त गुण माहिती नव्हता, परंतु जेव्हा त्याने हार्मोनियम वाजवला, अरे मस्त वाजवत होता तो हार्मोनियम आणि त्याने इतकं सुंदर म्हणजे प्रिये पहा जे आपलं एवढं गाजलेलं गाणं आहे वाजवत होता आपला. लगेच कन्स्युमेंट माझी चेंज झाली. म्हटलं सीन विल स्टार्ट विथ मनोज प्लेईंग द हार्मोनियम.
आणि तेवढ्यामध्ये सुकन्या तिकडनं किचनमधनं अशी एंट्री घेते आणि किचनमधनं येता येता तिला काही सांगायचीच गरज नव्हती. हा वाजवत होता, ती येतानाच तिकडनं गातगातच आली, प्रिये पहार, रात्रीचा समय सरोनी वगैरे. म्हणजे ह्या ज्या एक असं एक त्याच्यामुळे मला एक कौटुंबिक घरगुती वातावरण ह्या सगळ्या गोष्टी मला त्यामुळे या चित्रपटामध्ये उत्तम तऱ्हेने दाखवत्या आल्या. कांचन अधिकारी मॅम यांना आधी आम्ही अभिनय करताना पाहिलं आहे, दिग्दर्शक आणि लेखकाच्या रूपामध्ये आता पाहतोय आपण. या चित्रपटाच्या माध्यमातून आपला काय संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे? बेसिकली कसं आहे माहिती आहे का, मी सांगितलं तसं सत्यघटनेवरती आधारित हा चित्रपट आहे. एक मुलगा आपल्या आईवडिलांना US ला घेऊन जातो म्हणून गेलेला होता आणि तो फ्लाईट पकडून निघून गेला आणि आपल्या आईवडिलांना एअरपोर्टवरती सोडून निघून गेला. ही न्यूज आलेली होती पेपरला. त्या न्यूजवरती आधारित हा सिनेमा आहे. परंतु मी कुठलाही सिनेमा करण्याच्या आधी जेव्हा असा एक विचार प्रवर्तक सिनेमा मी देते तेव्हा नेहमी मी माझ्या जर्नलिस्ट मित्रांशी नेहमी संवाद साधते. तसा संवाद मी अशोक राणे यांच्याशी साधलेला होता आणि ते मला म्हणाले, कांचन विषय छान आहे पण नुसतंच तिथे टाकून देऊ नकोस. या चित्रपटातून लोक काय घरी घेऊन जाणार आहेत, किंवा आजकाल जसं सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे झालेले आहेत आणि त्याची बऱ्याच जणांना माहिती पण नाही आहे. तर मुलांनी आईवडिलांना बघणं, त्यांचा संगोपन करणं हे आता कायद्यानुसारही बंधनकारक आहे आणि जर ते तसं त्यांनी नाही केलं तर दे कॅन गो इवन बिहाइंड बार्स. फक्त कुठल्याही आईवडिलांना असं करायला आवडणार नाही आणि आमच्या चित्रपटामध्ये पण आम्ही तसंच दाखवलेलं आहे की हा म्हणतो मी मुलाविरुद्ध FIR करायला जाणार नाही. परंतु अशाच वेळेला सुकन्याचा जो रोल आहे तो तिथे कृष्णाच्या भूमिकेमधनं त्यांना समजावतो, जसं अर्जुनाला समजावलेलं होतं की समोरचे जे आहेत ते तुझे नातलग आहेत परंतु आत्ताला ते अधर्माच्या बाजूनी लढत आहेत आणि तू धर्माच्या बाजूनी लढतो आहेस. तर त्यामुळे धर्माचं संरक्षण व्हावं यासाठी तू तुझी पावलं ही उचलली पाहिजेस. सो कुठेतरी ह्याच्यातून आम्ही तोही संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की बाबांनो हे असं बा. आणि एक अजून मला मुद्दा मांडावासा वाटतो की आईवडिलांना कधीच मुलांच्याकडनं काहीही नको असतं, फक्त एवढंच अपेक्षा असते की मुलांनी फक्त विचारावं की आई तू कशी आहेस, कसा दिवस गेला तुझा आजचा. 2 मिनिटं काढा रे, फक्त 2 मिनिटं काढा. वडिलांना विचारा की गोळ्या घेतल्यात का आजच्या, दिवस चांगला गेला ना तुमचा, फिरून आलात का तुम्ही, बास. बाकी जास्त नाही बोललात तरी चालेल. ती 2 मिनटं जी आहेत ना ती कुठेतरी इथे मनाला एक मस्त अशी फुंकर घालतात त्यांच्या आणि त्यांना जे काय आपल्या मुलाविषयी वाटत असतं ते अजून द्विगुणित भरभरून वाटायला लागतं. अल्टिमेटली जे काही आईवडील नेहमी म्हणजे जे काही प्रॉपर्टीज त्यांच्या असतात त्या मुलांनाच जाणार असतात. इथे कुणीही अमरत्व घेऊन आलेलं नाही आहे. आणि एक गोष्ट सगळ्यांनी ही लक्षात ठेवली पाहिजे की एव्हरीबडी इज गोइंग टू रीच टू दॅट एज. प्रत्येकजण 60, 70, 80, 90 पोहोचणार आहे. तेव्हा कधी पण आहे ना सिनियर सिटिझन्सचा तुम्ही आदर करा. त्यांना कधी पण आलात बसमध्ये काही असेल जागा द्या बसायला, त्यांना विचारपूस करा, त्यांना ठसका लागला पाणी द्या. सो ह्या सगळ्या आउट ऑफ ह्युमॅनिटीच्या गोष्टी आहेत. सो कुठेतरी मला असं वाटतं की ह्या गोष्टी निश्चितपणानं टच करतील या सिनेमाच्याद्वारे. फार छान सामाजिक विषयाला तुम्ही हात घातलेला आहेत. आपल्यासोबत मनोज सर आहेत. अनेक अभिनयात पारंगत अशी तुमची ओळख आहे, अनेक चित्रपट तुम्ही केलेले आहेत. प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख तुमची आहे. ही जेव्हा स्क्रिप्ट तुमच्याकडे आली तेव्हा तुमचाही एक्सपिरियन्स पाहता तुम्ही त्या स्क्रिप्टकडे बघून काय विचार होता? सर्वप्रथम मी कांचन अधिकारीचे आभार मानतो की ती हा विषय घेऊन माझ्याकडे आली. मी हिंदी चित्रपट करतो, मराठी चित्रपट करतो. मला दशकराजा ह्या फिल्मसाठी मला नॅशनल अवॉर्ड पण मिळाला आहे. आणि मराठी फिल्म मी अशासाठी करतो की आशयघन चित्रपट हा जर कुठल्या भाषेत आत्ता समृद्धरित्या होत असेल तर तो फक्त मराठी भाषेत होतो. म्हणजे हिंदीतही अशा प्रकारचे आशयघन चित्रपट हे आत्ता कुठंतरी बनायला लागले. आणि जरी बजेट कमी असलं मराठी चित्रपटांचं तरी त्यात सत्व आणि सत्य ह्या सगळ्या गोष्टी ह्याला खूप आणि मातीतली गोष्ट इथली गोष्ट तर ह्याला खूप महत्त्वाचं स्थान मराठी चित्रपटात दिलं जातं. म्हणून मुद्दाम मी मराठी चित्रपट करतो. माझं शिक्षण मराठीतून झालं आहे, मी मराठीच आहे, तसा कोकणातलाच आहे. त्यामुळे काही त्यात हे नाही आहे. पण मला वेळ मिळाला की मी चांगले चित्रपट करतो. तर कांचन माझ्याकडे हा विषय घेऊन आली
तर मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपल्याकडे आत्ता म्हणजे हे जे जग आहे आत्ता, ज्या रॅट रेसमध्ये मुलं धावत आहेत, किंवा माझी पिढी किंवा माझ्या नंतरची पिढी किंवा माझ्या अगोदरची पिढी आणि त्यांच्या अगोदरची पिढी, तर आपल्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ह्या गोष्टी रोज नुसत्या बोलल्या जात नाहीत. मदर्स डे, फादर्स डे सारखं तेवढ्या दिवसापुरतं आईला घेऊन जेवण करायला गेलो कुठल्या तरी मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आणि मदर्स डे साजरा केला किंवा फादर्स डे साजरा केला, असं आपला फादर मदर डे नाही आहे. माझ्या संस्कृतीच्या मुळामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव हे रुजलेलं आहे. आपल्या जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितले की कुपुत्रो जायेती क्वचितपि कुमाता न भवती. पुत्र हा कुपुत्र होऊ शकतो, पण माता ही कुमाता कधीच होऊ शकत नाही. तेव्हा माता आणि पिता, आई आणि वडील, मम्मी आणि पप्पा आजच्या भाषेत, तर असं जर सांगितलं तर ती माणसं ही कुठल्याही आपल्या संतानाविषयी, आपल्या पुत्राविषयी किंवा पुत्रीविषयी कधीही वाईट चिंतू शकत नाही. तिने प्रयत्न केला आईनी वडिलांनी तरी ते वाईट चिंतित नाहीत. ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि ते आत्ता रॅट रेसमध्ये जे धावणारी मुलं आहेत, म्हणजे आपण जगामध्ये सगळीकडे बघतो. तुम्ही एक गोष्ट मला एक प्रकर्षानं जाणवते वैशाली, आणि तुम्हीसुद्धा याला सहमत व्हाल की आपल्याकडे देवांना आपण पूजतो. ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 देव आहेत. ब्रह्माच्या कुठल्या पुत्रांना किंवा पुत्रीला आपण पूजतो? नाही. विष्णूच्या कुठल्या पुत्राला आणि पुत्रीला पूजतो? नाही. भगवान श्रीकृष्ण मानवच्याच देहात आले, त्यांच्याही मुलांना आपण पूजत नाही. आपण पूजतो कुठल्या देवाच्या? देवाधिदेव महादेवांच्या पुत्रांना, अख्ख्या फॅमिलीला आपण पूजतो. आणि ती जर त्या फॅमिलीचं जर आपण पिक्चर बघितलं कुटुंबाचं, मी हे मुद्दाम सांगतोय उदाहरण, आपल्याला त्यातलं जर तात्विक अर्थ समजायचा असेल, आणि हे माझं स्वतःचं चिंतन आहे. हां, मी थोडा अध्यात्मात आहे आणि माझं चिंतन आहे, होतं, मी रोज वाचतो. तर भगवान शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय यांची जर वाहनं बघितली तर महादेवाच्या गळ्यात साप आहे, गणपतीचा उंदीर आहे, पार्वतीचं शेर आहे म्हणजे सिंह आहे किंवा वाघ आहे, आणि महादेवाचं नंदी वाहन आहे. प्रत्येक वाहनही एकमेकांचं शत्रू आहे. मतभेद असू शकतात पण मनभेद फॅमिलीमध्ये नसावेत. आणि याच्याकरता म्हणून ही फ्रेम आहे. आणि आपण देवादिदेव महादेवांना सुद्धा पूजतो आणि त्यांच्या पुत्राला सुद्धा पूजतो. म्हणून अख्खं फॅमिलीचं जर पिक्चर असेल तर देवादिदेव महादेवाचं आहे. तर मनभेद नसावेत फॅमिलीमध्ये. आज आपण म्हणतो की नाही, मला माझं स्वातंत्र्य पाहिजे, आय शुड बी फ्री, मला माझी स्पेस पाहिजे. अरे पण ज्या आईबापांनं, ज्या आईनं तुला 9 महिने पोटात वाढवला, तू जेव्हा तुला अक्कल पण नव्हती, रडायची पण अक्कल नव्हती, तेव्हा तू दिवसातून रात्रीभर जागत ठेवलंस तिला. आणि तू जेव्हा तुझं मूत्र आणि सगळं हे करत होतास, त्याचं प्रक्षालन करत होतास, जेव्हा तू जेव्हा लहान होतास, तेव्हा ती ओल्यात झोपली, तुला तिथे सुकं कपडं टाकून किंवा गोधडी टाकून तुला त्याच्यावर झोपवलं. आणि माणसं असं अचानक सगळं विसरतात. मला चांगलं शिक्षण मिळालं नाही म्हणून त्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं ही वृत्ती आईबापांची असते. मला चांगल्या शाळेत जायला मिळालं नाही, माझ्या मुलीनं चांगल्या शाळेत जावं असं त्यांना सतत वाटत असतं. मी का हा चित्रपट केला त्याच्यासाठी सांगतो आहे की त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचं संगोपन चांगलं व्हावं, त्यांना माझ्यापेक्षा चांगले कपडे लत्ते मिळावेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप खूप मोठं व्हावं, हे एकच स्वप्न आईवडिलांचं असतं. आणि ते स्वप्न साकारताना हाल अपेष्टा, कष्ट कितीतरी ते सहन करतात, तुम्हाला मोठं करतात. आणि जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा बोलत आहात काय बोलता, आता काहीतरी बोलतात लहान मुलं, ते बरोबर समजतात आईवडील. ती भाषा दुसरं कोण समजू शकत नाही, ते बरोबर समजतात. आणि जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा ते काय बोलतात ते तुम्हाला कळत नाही. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही त्यांना नर्स देता, हॉस्पिटल देता, पण तुम्ही त्यांना वेळ देत नाही. ज्या वेळेला तुमच्या वेळेची त्यांना गरज आहे, तुमच्या
तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, तुमच्या भिकेची गरज नाही आहे, तुमच्या पैशाचीही गरज नाही आहे, असण्याची गरज आहे. आणि ते जेव्हा तिथे नसतं ना, तेव्हा ते जे हृदय चिरलं जातं. तुम्ही 7 जन्म जरी घेतलेत ना, तरी आईवडिलांचे ऋण तुम्ही फेडूच शकत नाही. तुमच्या गुरुचं ऋण तुम्ही फेडू शकत नाही. तुमच्या समाजाने तुमच्यावर जे केलं आहे तेही तुम्ही फेडू शकत नाही. तर आईवडिलांचं ऋण कुठून फेडणार? तर ते जेव्हा त्या आईवडिलांची प्रतारणा होते, तर भारतीय कुटुंब पद्धती, म्हणून शंकराचं उदाहरण दिलं, ही अशी आहे की त्याची पाळंमुळं आहेत ना. आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती नाही आहे, ती नंतर आली. ठीक आहे, तुम्ही शिकलात, सवरलात, सगळं झालं, मग मायक्रो मिनी, मग मिनी, मग वडिलांना कुठं ठेवायचं? मी आज एक उदाहरण वाचलं, तुम्हाला सांगतो. आज हे तुम्ही झूम करू शकता. मी तुम्हाला आजच्या पेपर, मला वासुदेव कामत म्हणून आमचे खूप मोठे चित्रकार आहेत, त्यांनी मला हे कात्रण पाठवलं साहेब, आणि आजच पाठवलं. त्यांना कळलं मी हा चित्रपट करतोय वगैरे वगैरे. हे बघा, हे कात्रण आहे. आणि हे कात्रण आहे डॉक्टर अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमात निधन. हा कोण आहेत डॉक्टर अरुण गोधमगावकर? तर हे लातूर जिल्ह्यातले एका गोधमगावचे डॉक्टर, बालरोगतज्ञ, अत्यंत विद्वान डॉक्टर. त्यांनी स्वतःच्या मुलाला MD केलं, मुलीला स्त्रीरोग तज्ज्ञ केलं. हे बघा, हे त्यांचं पिक्चर आहे आणि ही बातमी आहे, ही ताजी बातमी आहे. वासुदेव कामतांनी मला आज सकाळी पाठवलं. आणि हे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. या समाजात आपल्याला हे सगळं दिसतं. त्यांनी त्यांच्या मुलाला मोठं केलं, शिकवलं, अमेरिकेत पाठवलं की मुलगा, मी सहनशक्ती करून किंवा हालापेष्टा करून मोठा झालो, डॉक्टर झालो, पण मुलांनी तिकडे कुठे त्यांच्या पद्धतीनं मोठं. मुलीला स्त्रीरोगतज्ञ केलं, दोघंही अमेरिकेला गेले. पण जेव्हा यांची वेळ आली तेव्हा दोघांपैकी कोणाकडे वेळ नाही आहे. तुम्हाला कुठं धावायचं आहे? ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. म्हणजे भयानक आहे ते. म्हणजे ते जेव्हा त्यांची जेव्हा पत्नी वारली तेव्हासुद्धा या लोकांनी सांगितलं की आम्हाला वेळ नाही. मग ह्यांना वृद्धाश्रमात टाकलं मुलांनी. वृद्धाश्रमात टाकल्यानंतर वृद्धाश्रमात ठीक आहे, तुमच्याकडे वेळ नाही, वृद्धाश्रमात टाकलं. अरे पण जेव्हा त्यांना तुमची गरज आहे तेव्हा तुमच्याकडे अजिबात वेळ नसतो. एवढं काय मोठं तुम्ही चंद्र घेऊन येणार आहात का खाली पैशानं? काय करणार काय आहात? शेवटी 2 वेळची रोटी लागते, 2 वेळचं जेवण लागतं. कदाचित कोण 3 वेळ जेवत असेल, त्याच्यानंतर तुम्हाला 1 फ्लॅट लागतो, 2 फ्लॅट लागतो, या जमिनी घेतात. ह्याच्यासाठी धावायचं की संबंधांसाठी धावायचं? तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे जे ज्याला आपण आज फॅमिली म्हणतो, कुटुंब वत्सलता, ही कुठंतरी नष्ट होते. ममत्व नष्ट होतं आहे, भावना नष्ट होत आहेत आणि शुष्क होत चाललं आहे सगळं. आणि फक्त पैशाच्या मोहापायी तुम्ही आईवडिलांची प्रतारणा करता. तर ते जे उदाहरणं आहे ते असंख्य उदाहरणं आहेत. म्हणून सरकारनं सक्तीचं केलं आहे की तुम्हाला तुमच्या आईवडिलांना त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागेल. जर नाही दिलं तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असे काही कायदे केलेले आहेत. त्याची जाण जसं कांचनने सांगितलं लोकांना नाही आहे, त्यामुळे ते सक्तीचं करावं लागलं. कारण आपण आपल्या पारंपरिक आपल्या संस्कृतीची शिकवणच मुळात विसरलेलो आहे. भावनिक जो ओलावा असतो तो विसरलेलो आहे. संबंधांची नाजूकता, ती स्पंदनता आपल्यातून नष्ट होते. तर हे कुठेतरी लोकांनी चिंतन करावं. मग आईवडील असतील किंवा संतान असतील, मुलं असतील, यांनीही चिंतन करावं. ह्या मी जे गोधमगावकरांचं सांगितलं, ते वारले वृद्धाश्रमात. आई वारली तरी त्यांच्या अंतिम संस्काराला ते नाही आलेत. अहो, मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं आहे. एक मुलगी, मी गुजरातचं उदाहरण सांगतो, नवसारीमध्ये त्यांचे आईवडील राहत होते आणि ती मुलगी, त्याला गावकऱ्यांनी फोन केला तिला की असं असं झालं आहे. त्यामुळे वेळ नाही, तुम्ही ते उरकून घ्या. आणि ते अग्निसंस्कार गावकऱ्यांनी केले, म्हणजे आसपासच्या शेजाऱ्यांनी आणि बाजाऱ्यांनी केले. त्याच्यानंतर म्हणे की आम्हाला आता लोक काही मान्यता असते, श्रद्धा आहे, त्यांचं उत्तरक्रिया करतात. त्या उत्तरक्रियेला ते अस्थिविसर्जनाला सुद्धा म्हणली मी पैसे पाठवून देते, तुम्ही करून टाका. आणि हे मी बघितलेलं सांगतोय, मी कुठे IQ माहितीवर नाही सांगत. त्यामुळे त्रास होतो. अरे त्यांची अपेक्षा काय असते?
मी फक्त माझ्या मुलावर, आणि मी अभिमानानं सांगतो, मी नेहमी असं सांगतो की मी माझ्या आईवडिलांबरोबर राहतो, माझे आई वडील माझ्याबरोबर राहतात असं मी कधीच म्हटलेलं नाही. मी अभिमानानं सांगतो. आणि हेच असावं लागतं की तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्हाला आई वडील प्रिय वाटायचे, मग तुम्ही इतके स्वार्थी कसे होत गेला. आणि मात्र म्हणजे आपल्याकडे ती शिकवण नाही आहे. म्हणून ह्या विषयाची जी दाहकता आहे, जी विशेषता आहे, ती समाजासमोर पोचावी आणि ती आपल्या प्रेक्षकांसमोर पोचावी आणि प्रेक्षकांना ह्या सिनेमाच्या माध्यमातून ही गोष्ट कळावी की हे कधीतरी आपल्यासोबतही घडू शकतं, आपल्यासमोर घडतं आहे, कुठेतरी घडतही असेल, तर ह्याची जाण पण व्हावी आणि हा विषय त्यांच्यापर्यंत पोचावा. तेव्हा म्हणून ही विषय जेव्हा घेऊन आली तेव्हा मला पटलं की नाही, हा विषय आपण केलाच पाहिजे. आणि अत्यंत चांगली कथा आहे आणि शी इज व्हेरी मच, ती खूप अनुभवी आहे ह्या क्षेत्रात आणि मित्रही आहे. त्यामुळे आम्ही ती केली आणि वैशालीनं खूप सुंदर म्युझिक दिलं आहे, ती स्वतः सांगेल. आणि तिने गीतही लिहिलं आहे, ती गीतकार पण आहे आणि संगीतकार पण आहे. सुकन्या कुलकर्णी बरोबर मी काम केलं आहे. खूप म्हणजे प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे, गुणी प्रतिभासंपन्न अभिनेत्री आहे आणि वर्सटाईल आहे ती. म्हणजे तिच्याबरोबर काम करत असताना काही गोष्टी आपसूक त्या होतात आणि काही केमिस्ट्री काही ॲक्टरांबरोबर त्या आपसूक जुळून येतात. तर माझी तिची आबळमायाची जी केमिस्ट्री होती आता इतक्या वर्षानंतर पुन्हा ती जुळून आली आहे. तर मला असं वाटतं की हा चित्रपट लोकांना नक्की भावेल, आईवडिलांनासुद्धा आवडेल आणि ह्या जनरेशनच्या, ह्या पिढीच्या मुलांनासुद्धा ही गोष्ट आवडेल. ही मुलं वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण माझं म्हणणं असं आहे की फक्त सेल्फ सेंट्रिक, स्वकेंद्रित मुलं झाली आहेत. ते कुठंतरी त्यांनी असं वाटतं, मी सगळीच मुलं अशी असतील असं असला भाग नाही आहे, पण असं वातावरण झालं आहे. म्हणून मला असं वाटतं की हा विषय लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या चित्रपटात मी काम केलं. आणि जन्मऋण हा येत्या 22 मार्चला आपल्या समोर येतो आहे. तेव्हा प्रेक्षकांना माझी कळकळीची अगदी हात जोडून हृदयापासून विनंती आहे की जन्मऋण हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पहा. कारण तुम्हाला पायरेटेड असं येतं फोनवर, मी बघितलं, माझ्याकडे आला पायरेटेड व्हिडिओ. तुम्हाला खरंच लाज वाटली पाहिजे आपल्याला. सॉरी मी जर हार्श असेल तर मला क्षमा करा, पण एक चित्रपट निर्मिती करता 100 ते 150 माणसांचे कष्ट असतात, वैचारिक एक बांधिलकी असते. आणि तेव्हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, गीतकार, संगीतकार, तंत्रज्ञ, टेक्निशियन्स जे कॅमेराच्या मागे आहेत, ते सगळे असे 100-150 माणसं असतात, कलाकार. तुम्हाला फुकटात आलं पायरेटेड, तो कोणीतरी चोरीचा व्यापार करतोय, त्याला आपण वाढवतोय, त्याला आपण वाढवायचं नाही. आणि अभिमानानं सांगायचं की मला नाही बघायचं, आय विल इरेज इट, मी हे पुसून टाकेन माझ्या मोबाईलमधनं. अहो 100-150 रुपयात आपण चित्रपटाची, आपल्याला मराठी चित्रपटाचं तिकीट असतं, 400 रुपयाचंही नसतं. हिंदी चित्रपट आपण बघतो ना, सगळ्या खानांचे आणि सगळ्यांचे चित्रपट आमचेही बघता, पण मी तुम्हाला विनंती करतो की मराठी चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन बघा. तर मराठी भाषेतला आपले चित्रपट ची परंपरा आहे जी चित्रपटाची, तीही टिकेल, भाषा टिकेल, संस्कृती टिकेल. कारण ह्या सगळ्यांचा हँड अँड ग्लोव्ह संबंध आहे, सगळे हातात हात मिसळून चालतात. त्यामुळे मराठी स्वाभिमानासाठी, मराठी अभिमानासाठी, अरे मराठी बाण्यासाठी चित्रपट जो आहे तो चित्रपटगृहात जाऊन बघा. त्यामुळे जन्मऋण हा चित्रपट तुम्ही येत्या 22 तारखेला कुटुंबासमवेत, मित्रांसमवेत आणि आपल्या सगळ्या आप्तांना पण सांगा की हा चित्रपट अवश्य बघायला जा. धन्यवाद. मी फक्त एकच सांगू इच्छिते, कालच मी इन्स्टावरती चेक करत होते, संजय दत्त आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत, त्यांचं एक छोटंसं त्याच्यामध्ये आहे क्लिपिंग, एका याच्यामध्ये ते जज आहेत तेव्हा त्यांनी असं म्हटलं की त्यांची आई नरगिस त्यांना सांगायची की संजू बाबा मेरे साथ जरा 2 मिनट तो बैठ, तो
त्यांनी हे कबूल केलं की तेव्हा ते ड्रग्सच्या नशेमध्ये असायचे, तेव्हा त्यांना ते कळलं नाही आणि त्यांनी ही कबुली दिली आहे ओपनली नॅशनल टेलिव्हिजनवरती की ही माझी केवढी मोठी चूक झाली हे मला आज कळतंय, कारण आज माझी आई नाही आहे. सो हे तो माणूस की ज्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये घडत गेल्या, जेलमध्ये पण तो गेला, पण आज जी त्याच्या आईची कमी त्याला जाणवते ती त्यांनी ओपनली नॅशनल टेलिव्हिजनवरती सांगितलेली आहे. आणि ॲक्च्युली ती कमी आता कधी पूर्ण होऊ शकत नाही. आणि नेहमी असं पाहायला मिळतं की आपल्यासोबत असताना ती किंमत कळत नाही, पण जेव्हा आपल्या हातातून गोष्टी निघून जातात त्यावेळी आपल्याला ती किंमत कळते. आता जोशी सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं त्यातून चित्रपटामध्ये काय मजकूर आणि काय त्याच्यामध्ये जी कथा आहे ही आपल्यासमोर आलेलीच आहे असेल. आम्ही कथा सांगणार नाही तुम्हाला, कारण कथा सांगितलं तर सगळं जाईल, पण तुम्ही हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला एक पराणी ज्याला म्हणतो ना आपण, ती टोचणी पण मिळेल नक्की, कारण ती गरजेची आहे मला असं वाटतं. या चित्रपटाच्या माध्यमातून आपण आता अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की मुलं सुसंस्कृत, आपण असं म्हणतो की आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेत, आपल्याला मुलांना वाढवलं आहे, चांगले डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण नंतरचा जो काळ असतो त्यांची लग्न वगैरे होतात. मग कुठेतरी या गोष्टींसाठी ना कुठेतरी आपण पाहतो की त्या गोष्टींसाठी सुनेला सुद्धा जबाबदार धरलं जातं की घरामध्ये भांडणं वगैरे होतात, मग त्यामुळे दोघं सेपरेट राहण्याचा विचार करतात आणि नंतर आईवडिलांकडे दुर्लक्षच होऊन जातं. तर मी तुम्हाला विचारेन की एक अनुभव म्हणून तुम्हाला यामागची कारणं काय वाटतात की मुलं आईवडिलांपासून लांब जातात? असं आहे, मी मगाशी म्हणून भगवान शंकराच्या फॅमिलीचं उदाहरण सांगितलं आणि हे सत्य आहे की वाघ आणि नंदी म्हणजे बैल यांचं वैर आहे आपापसात, आहे की नाही, तरीसुद्धा फोटोमध्ये किंवा परिवारात एकत्र राहतात. तर एखादा विचार समजा तुम्हाला पटत नसेल तर त्याच्यासाठी आर्ग्युमेंट करून, भांडणं करून, आईवडील असोत किंवा सून असो किंवा मुलगा असो, ह्या सगळ्यांनी मतं आपली प्रदर्शित करावीत, पण मनभेद करून घेऊ नये याचं भानही आपण ठेवावं. म्हणून आपण जे संस्कार जे म्हणतो ना ते फक्त सुपरफिशियल नसतात. माझ्या घरातही माझी पत्नी आहे. मी आता कालचीच गोष्ट सांगतो. तिने सांगितलं मला जरा इथे दुखतं आहे, मला छातीत दुखतं आहे, थोडंसं वाटतं आहे. ती लगेच आमचे डॉक्टर आहे, डॉक्टर संजगिरी, त्यांच्याकडे घेऊन गेली बांद्र्याला. संध्याकाळी मला फोन आला, तू गाडी पाठव. माझा कार्यक्रम होता तिकडे काल, ते आमची एक सिरीज स्वराज जी आहे ती ॲमेझॉन प्राईमवर येते, त्याचा मी सूत्रसंचालक होतो. तिथे कार्यक्रमाच्या रिहर्सलमध्ये होतो. म्हटलं नाही, ड्रायव्हरला सांगितलं तू गाडी लेके जा, मैं देख लूँगा. तुम्हाला तुमची प्रायोरिटी आहे ना, ही प्रायोरिटी हे माझं सर्वस्व आहे. हे पैसा पाहिजे माणसाला, पैशाशिवाय तुम्ही जगू शकत नाही, पण पैसा हे सर्वस्व नाही आहे, संबंध सर्वस्व आहे. ठीक आहे, समजून सांगा, समजून नाही झालं दुर्लक्ष करा. त्यांच्या तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा एकच गोष्ट 500 वेळा विचारत होतात ना, नको त्या गोष्टी मागत होतात ना, हां, तेव्हा ते तुमचे लाडही पुरवत होते, कधी तुम्हाला दटावतही होते, हो की नाही. मग त्यावेळेला तुमचं सगळंच त्यांनी पुरवलं, मानलं. मग थोडंसं दुर्लक्ष करू शकतो आपण, करू शकतो ना, जेवढं शक्य आहे तेवढं करू शकतो. त्याला पराचा कावळा करू नये आणि राईचा पर्वत करू नये असं मला वाटतं. कारण शेवटी जी मुलगी तिथून आली आहे आपल्याकडे तेही आहे की त्या कन्यादान या शब्दाचा विपर्यास केला आहे लोकांनी मूर्खासारखा. तसं नाही आहे ते. ओके, त्याच्याविषयी मी नाही बोलत, तो एक वेगळा विषय आहे. पण मुद्दा असा आहे, नाही काही लोकांनी विपर्यास केला आहे. पण जेव्हा लग्न होतं तेव्हा साक्षात विष्णू आणि साक्षात लक्ष्मी, की कारण मुलगी जी आहे ना ती 2 कुळांचा उद्धार करते, एका कुळाचा नाही करत. तर जी माझ्या कुळाचा उद्धार करण्याकरता, दुसऱ्या कुळाचा उद्धार करण्याकरता, म्हणून मी ही लक्ष्मी जी आहे ती विष्णूला सोपवितो. असा आपल्या लग्नाचा.
अर्थ आहे. ठीक आहे, तो एक वेगळा विषय आहे. पण जेव्हा ती मुलगी इथं येते तेव्हा ती 2 कुळांना म्हणून स्त्री आहे ना, आपल्याकडे दुर्गा पूजली जाते पहिल्यांदा, माता म्हणतात तिला. ओके, सर्वात आधी आईला पूजलं जातं. मातृदेव, पितृदेवोभव नाही आहे आपल्याकडे. पहिली मातृदेवोभव आहे, माता आहे. जसं आपली कुलदेवी असते, माझी ही कुलदेवी आहे, तो देवी आहे. कुलदेव आहे असं नाही म्हणत आपण. कुलदेव असतो, कुलदेवता असते, पण ती कुलदेवी असते. त्यामुळे स्त्रीचं महत्त्व माझ्या परंपरेत, माझ्या या हिंदुस्थानामध्ये, आपल्या धर्मामध्ये म्हणा, आचरणामध्ये म्हणा, संस्कृतीमध्ये स्त्रीचं महत्त्व हे पहिल्यापासून आहे. ओके, तर ती आल्यानंतर त्या 2 कुळांचा उद्धार करण्याकरता आलेली आहे. ठीक आहे, आपण आता नोकरी करतो आहे, आपल्या मुलांचं संगोपनही करायचं आहे, सगळंच बघायचं आहे, प्रॅक्टिकलिटी पण बघायची आहे. बाबा आपल्याला एक मेड मिळत नाही आहे, कोण हेल्प करणारी मिळत नाही आहे, रसोई करणारी म्हणजे आपलं जेवण करणारी मिळत नाही आहे. ठीक आहे, मी त्या वेळेत करून जरा थोडंसं जुळवून घ्यावं असं मला वाटतं. जुळून दोघांकडून घ्यावं. बिकॉज अदरवाईज सेतू बनणार नाही. मी आय कॅपिटल ठेवला ना तर तो उभा राहील. त्या आयला जर मी आढावा केला तर एच होतो, दॅट इज द ब्रिज. सो वी हॅव टू मेक द ब्रिज. वी कांट मेक कॅपिटल आय केला तर मोडून निघेल, सगळं कोलमडेल आणि शेवटी अहंकाराला काहीच नसतं असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबात तशा पद्धतीनं वागतो, माझी पत्नीही तशा पद्धतीनं वागण्याचा 100% प्रयत्न करते. थँक्यू. एकच बोलते फक्त, कारण का मला पण आत्ता सून आलेली आहे. आणि खरं तुला सांगते तर एक वाक्य माझा मुलगा मला म्हणाला आणि मला ते अतिशय पटलं म्हणून सांगते की तो मला म्हणाला की आई, मी म्हटलं अरे इथलं सगळं फर्निचर ती एवढं बदलते असं का, म्हटलं एवढं काय. तर मला म्हणाला जाऊ दे ना आई, की तुझा संसार करून झाला आहे, तिचा आत्ता सुरू झाला आहे. सो मी ताबडतोब म्हटलं येस, इट्स ओके, इफ शी वॉन्ट्स टू डू लेटर डू. कुठेतरी मला असं वाटतं की सासूनी पण 2 स्टेप मागे जाण्यामध्ये मोठेपणा दाखवावा की तिचा संसार सुरू झाला आहे, आपला करून झाला आहे. सो त्यामुळे असं जर मनामध्ये ठेवलं ना तर तिलाही आनंद वाटतो, आपल्यालाही आनंद वाटतो आणि सगळं अख्खं कुटुंब हॅपी होतं. येस, एक्झॅक्टली. दोन्ही साईडनी जमावून घेतलं तर एक कुटुंब तयार होतं चांगल्या पद्धतीने. या चित्रपटात फार गोड गीत आणि त्यांचं कसं असं माहिती आहे, सासू सून. मी आता ही दिग्दर्शिका आहे की नाही, महिष गोष्ट पूर्ण करायची आहे का? पण आम्ही कसं आहे दिग्दर्शक, हे बघ आम्हाला दिग्दर्शकानुसारच चालावं लागतं. आम्ही जर हट्टी झालो, नाही हे असंच करीन मी, तसं नाही चालतं. पण विचार विनिमय हा अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शकामध्ये 100% होत असतो आणि मगच ती चांगली कलाकृती बनते. तर तसंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अगदी सांकेतिक पद्धतीने दिलं. वा, क्या बात आहे. चान्स मारून घेतला त्यांनी. सुकन्या नाही आहे. नाही, बेसिकली आज सुकन्याच्या आईचं ऑपरेशन आहे आणि त्याच्यामुळे सुकन्या आपल्यामध्ये नाही आहे. पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्यांची केमिस्ट्री खरंच छान आहे. पण ॲट द सेम टाईम आय विल टॉक अबाउट सुकन्या की तिला कुठली गोष्ट मला खरंच सांगायला लागली नाही. कुठल्याही जसं असतं ना इन बिटवीन द लाईन्स, हे ती इतक्या सुंदर तऱ्हेने शोधून काढते की इव्हन ह्याच्यामध्ये त्यांना घर सोडून जायला लागतं तेव्हा मी काही म्हणजे हा सीन आहे हे एवढंच मला तिला सांगायला लागलं. परंतु जाताना पण आपल्या घरांच्या भिंतींवरती पण आपलं प्रेम असतं. तिने जाताना त्या भिंतींवरनं जो काय असा हात फिरवला आहे ना, सो इट्स लाईक एक स्टॉलवर्ड कलाकारच हे करू शकतो. किंवा प्रसादाचा शिरा बनवलेला ती आणते तर तेव्हा तिने काही सांगायला लागलं नाही मला. शिरा ढवळतानाचा पहिला सीन गेलेला आहे हे तिला माहिती होतं. त्यामुळे तो शिरा आणताना तिने लगेच पदर घेतला, असा पदरामध्ये ती शिऱ्याची वाटी घेऊन असं करत आणून ठेवली. सो हे छोटे छोटे बारकावे आहेत ना, इट काउंट्स अ लॉट. शी हॅज नॉट यूज ग्लिसरीन ॲट ऑल. प्रत्येक ठिकाणी ती बाई, मी म्हटलं अगं नळाला पाणी येणार नाही एक वेळ, पण तुझ्या डोळ्यात चटकन असं खळक्कन अक्षरशः शी इज मास्टर. खळक्कन असं पाणी येतं तिच्या डोळ्यातून. सो लाईक रिअली मतलब हॅट्स ऑफ टू हर आणि शी हॅज ॲक्टेड टू गुड इन दिस फिल्म.
कलाकाराच्या भावना पूर्ण त्या स्क्रिप्टशी जेव्हा जोडलेल्या असतात तेव्हाच एक सुंदर चित्रपट समोर येतो. आपण कलाकाराचे गीतकार, गोड गायिका आपल्यासोबत आहेत आणि ऑफकोर्स आपण त्यांना सांगणारच आहोत की सुरुवात गाण्यानेच होऊ द्यात. अद्भुत गाणं. नाही, काय आहे, ह्या दोघांनी आता इतकं काही एक्सप्रेस केलेलं आहे की त्यानंतर अजून मी त्याच्यात काही ॲड करणं, सो त्यापेक्षा शब्दच काय ते सांगतील असं मला वाटतं आहे. आणि इतकंच मी आत्ता आम्ही दोघं बोललो होतं की खऱ्या अर्थाने सुकन्या आज इथे नाही आहे कारण ती तिचं जन्मऋण फेडायला गेले, विच इज अ व्हेरी हीच प्रायोरिटी असते जी लोकांना कळत नाही की आत्ता माझ्या आयुष्यात प्रायोरिटी कसली असली पाहिजे. आणि आईवडील आणि आपली फॅमिली ही प्रायोरिटी आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंतच सगळा गोंधळ असतो. एनिवे, सो कांचनजींनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. याआधी किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीसाठी संगीत द्यायचा योग आला. आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की आज इंडस्ट्रीमध्ये इतके चित्रपट बनत आहेत, रोज एक चित्रपटाची घोषणा होत असते, परंतु समहाव स्त्री दिग्दर्शिका किती आहेत हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि त्यात कंचन अधिकारी, जी अधिकारी एम्पायरची मालकीण क्वीन आहे, तिला काय गरज आहे ही सगळी तडफड आणि हे सगळं सगळं इतकं विचारमंथन, आणि तिला आम्ही सारखे अगो शांत असं सगळं करत असतो. पण मुळात त्यांची जी इच्छा आहे असे विषय सादर करायची, मानिनी, आणि म्हणजे त्याचा लेगसी, मोकळा श्वास, की काहीतरी जी समाजात जी बोच आहे ती चित्रपटाद्वारे समोर आणण्याची जी त्यांची जिद्द आहे, जी इच्छा आहे, त्याला माझा सलाम आहे. आणि एक छान आमची दोघींची एक टचवूड एक केमिस्ट्री बनले की त्या ज्या विश्वासाने मला बोलवतात. बरं, मी काही अशी सो कॉल्ड काय म्हणू त्याला, एक नाही ऐका कसं आहे की हिट चार्ट असतात ना, हिट चार्टवाले संगीतकार, अर्थात त्यांच्याबरोबर मी ॲज अ गायिका काम करते, परंतु अदरवाईज संगीतकार म्हणून माझी जी जर्नी आहे ती अजून नवीन आहे. तर असं असताना त्यांनी मला माझ्यावर विश्वास दाखवावा. आणि आशयघन, त्यांनी आत्ता एक खूप छान शब्द वापरला, आशयघन चित्रपटांमध्ये जेव्हा संगीत द्यायचं असतं तेव्हा ती जबाबदारी वेगळी असते की तुमच्या पूर्ण चित्रपटाचं सार त्या गाण्यात यावं, ही दिग्दर्शकाची अपेक्षा असते. आणि मग ती जबाबदारी वाढते. पण मला आवडतं असं की आपण संगीत देणार आहोत तर त्याचा गाभा तितकाच मजबूत असला पाहिजे. शब्दांवर माझं आधी प्रेम आहे. मी त्यांना नेहमी हेच सांगते, माझ्याकडनं नाही जमलं तर आपण शब्द लिहून घेऊया, कारण जोपर्यंत तो विषय पोचवणारे शब्दच नाही मिळाले तर त्याच्यात अर्थता कुठून येणार. पण सुदैवाने परत मी म्हणेन की आम्हा दोघांची केमिस्ट्री अशी आहे की त्या अशा त्यांच्या डोक्यातले शब्द घेऊन बसतात की बघ मला ना हे सुचलं आहे, हे हा शब्द पाहिजे, असं पाहिजे. खूप रेफरन्सेस, म्हणजे अगदी श्रीकृष्ण आणि अर्जुन इथपासून सुरुवात झाली आणि करत करत एक लाईन त्यांनी जी लिहिलेली, म्हटलं ये हे, ती लाईन होती बरं आता मी गाते बस, आता नाही तर मी पण ते गाणं ज्या सिच्युएशनवर आहे ना ती अद्भुत सिच्युएशन आहे, तीच एक्सप्लेन ते गाण्यातूनच कळेल. आणि मी म्हटलं मला काहीतरी रेफरन्स द्या ना. तुमचं शूट झालेलं, त्यांचं अर्ध शूट झालेलं आणि एअरपोर्टचा सीन राहिलेला तुमचा. तर म्हटलं मला काहीतरी, की एकतर ही दोघं, म्हणजे बघ कसं होतं ना की सहजपणे वावरणारे थलाईव आहेत ही सगळी. मला असं नेहमी वाटतं की त्यांच्या आजूबाजूला बाउन्सर्स घेऊन फिरत नाहीत ते, पण आपल्या कामानी मोठी झालेली मंडळी आहे ती. आणि फरक आहे यार. तर त्यांचं ते मोठेपण टॅप करता आलं पाहिजे आपल्याला त्यांच्या कामाचं. आणि 3 तास जेव्हा तुम्ही या दोघांना स्क्रीनवर बघता, मी पिक्चर बघितला आहे, तेव्हा असं वाटतच नाही की मी पिक्चर बघते, मी आजूबाजूला कुठेतरी माझ्या आजूबाजूला ही गोष्ट घडते आणि मी खिडकीतनं वाकून बघते. हे फिलिंग आणि ते भयानक फिलिंग आहे. आणि कमिंग बॅक टू आय रिक्वेस्टेड की मला काहीतरी दाखव. आणि एक फ्रेम दाखवली बाईंनी मला, जी पोचली. म्हणजे दोघंजणं टॅक्सीत बसली आहेत आणि
अत्यंत गंभीर आणि मनातलं वादळ डोळ्यातनं दिसतं आहे. बस, आणखीन काही नाही सांगत मी. तर त्या वादळाने मला ते माझे शब्द दिले. आज अंगाई झाली आबोल, नाती रुजली नाहीत खोल. आज अंगाई झाली आबोल, नाती रुजली नाहीत खोल. चिवकाऊचे घरटे करून एकटे, जन्म ऋणांचा मांडला काढाव. सोडव कसा हा गुंतलेला जीव, सोसना घाव, सोसना घाव, सोसना घाव, सोसना घाव. पिल्लू चुकले भुलले विकले हो माय पाश, झाली पडझड उमगेना कुणाचा हा दोष. मन मोडून तोडून होऊन पसार, गेला घेऊन काळजाचा ठाव. सोडव कसा हा गुंतलेला जीव, सोसना घाव, सोसना घाव. अप्रतिम. म्हणजे खरंच तुम्हाला मी सांगते की ती माझ्या मानेनी चित्रपटामध्ये तिने पाडायला पिकला आंबा गायलंय. तिथं दाजीबा फेम आहेच. तिची सगळी गाणी अशी उडती वगैरे आहेत. मोकळा श्वासमधली पण सगळी गाणी तिने, तेव्हा मिलिंद इंगळेने म्युझिक दिलं होतं, गायिका तीच होती. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तिने गीत पण लिहिलं आणि तिने संगीत पण दिलं, जसं किरण कुलकर्णीच्या वेळेला पण झालं होतं. एक अशी एकदम सुंदर केमिस्ट्री आहे आमची की नॉट ओनली दॅट, आम्ही ते एन्जॉय करतो ती प्रोसेस. ही येताना माझ्यासाठी चिवडा लाडू चकल्या वगैरे काय काय घेऊन येते, आम्ही दोघी एकत्र बसून जेवतो माझ्या घरी असं. म्हणजे एक, आणि त्या प्रोसेसमध्ये खूप ब्रेनस्टॉर्मिंग खूप सुंदर होतं. 2-2.5 तास जे काय आम्ही त्याच्यामध्ये बसतो. सो आफ्टर दॅट द कल्मिनेशन कम्स लाईक दिस. आणि तिच्याबद्दल तर काय मी बोलायची गरजच नाही आहे. आणि एक मेन्शन राहिलं ते म्हणजे सुदेश भोसले. या गाण्यातलं खरं सरप्राईज म्हणायचं झालं तर सुदेशजींचा आवाज आहे. आता हे आणि सुकन्याताई त्या चित्रपटात एक टू बी सिनियर असं कपल आहे. आता त्यांच्यासाठी आवाज कोणाचा? कारण हे गाणं आईवडिलांचं गाणं, एक एंटिटी नाही आहे. हे दोघं मिळून, आईवडील ना, ही दोघं मिळून एक एंटिटी असते मुलासाठी. हां, तर मेल आणि फिमेल दोघांचे इमोशन्स आले पाहिजेत त्याच्यात. तर कोण मेल गायक कोण असला पाहिजे, यांच्या कॅरेक्टरला जस्टिफाय करणारी व्यक्ती पाहिजे. आणि मग बाई म्हणायला आपण सुदेश भोसलेंना विचारूया. म्हटलं इट्स अ व्हेरी डिफरंट, काय म्हणू, डिफरंट कास्टिंग. म्युझिकचं पण कास्टिंग असतं, वोकल कास्टिंग फार गरजेचं असतं. कारण ते पूर्ण तो आवाज, ती गायकी, ते गाणं पुढे कॅरी करणार असतं. तर सुदेशजींनी जी कमाल केली गाण्यात, उफ. मी हे गाणं बनवताना ऑनेस्टली माझ्या डोळ्यापुढे कोणीच नव्हतं. इट वॉज जस्ट अ कॉम्पोजिशन. पण सुदेशजी म्हटल्यावर त्याचं ओरिएंटेशनच बदललं गाण्याचं. आणि सुदेशजींनी जी काही बॅटिंग केली आहे, एक अंतरा माझा आहे, एक अंतरा सुदेशजींचा आहे. की वडिलांना काय, कसं होतं ना, आई आणि वडील दोघांची जी मानसिकता आहे किंवा जबाबदारी, दोघांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असतात. आणि जेव्हा त्या जबाबदारीला किंवा त्या तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला जेव्हा आपली मुलंच आपल्याला चॅलेंज करतात, तेव्हा प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असते. आणि ती रिॲक्शन मला दाखवायची होती. तर फेमिनाईन सेन्सिटिव्हिटी वेगळी
आणि पुरुषाला आपला पहिला एक हे असतं जे हादरणं म्हणतात ना, की वडील कसे हादरतात, काय वाटतं त्यांना. ह्यांनी जी रिॲक्शन दिलेली आहे चित्रपटामध्ये त्याची इंटेन्सिटी खूप वेगळी आहे. आणि आईची इंटेन्सिटी ही पण या बाईची कमाल आहे की ते बघणाऱ्याला जाणवेल की दोघं कसे वेगवेगळे रिॲक्ट करत आहेत आणि ह्या दोघांनी ते कॅरेक्टर्स म्हणजे कुठल्या कुठे नेऊन ठेवलेत. तर मग ते गाण्यात आणताना तो आवाज पाहिजे. ही सगळी एवढी त्याच्या पाठची उठाठेव म्हणा किंवा ब्रेनस्टॉर्मिंग होतं. आणि सुदेशजींनी ती सगळी इंटेन्सिटी त्यांच्या आवाजात आहे. सो थँक्यू सुदेशजी. तुम्ही जेव्हा गाणं गात होता तर यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. तर तुमचं या गाण्याला धरून फार जवळचं हे दिसतंय. तुम्हाला काय आहे गाण्याला धरून भावना आहेत? जे तिने गायले ते त्या प्रसंगाला धरून दुसरं शब्दब्रह्म क्रिएट करायला लागतं. त्याच्यानंतर मग नादब्रह्म येतो म्हणजे आवाज येतो. आणि त्याच्यानंतर त्या फिलिंगला उत्कृष्ट बिंदूपर्यंत न्यायचं आहे, अतिउच्च बिंदूपर्यंत. ते काम नादब्रह्म करतं. कळलं? आम्ही आकार देण्याचं काम करतो त्या शब्दाला. त्याच्यानंतर त्याची जी समर्पकता आहे, जो सर्वोच्च बिंदू आहे तो, कारण संगीत हे खूप काय म्हणू त्याला, अत्यंत प्रभावक माध्यम आहे की तुमच्या ज्या भावना आहेत, तुमची जी फिलिंग आहे त्याला परमोच्च बिंदू देऊ शकतं ते. म्हणून त्याला नादब्रह्म असं म्हटलं आहे. त्यामुळे शी इज, त्यामुळे कारण ती सिच्युएशन मला माहिती आहे की ती सिच्युएशन काय आहे. आणि म्हणून ते गाणं मला एक अभिनेता म्हणून नाही तर मला एक माणूस म्हणून आणि एक मी स्वतः मनोज जोशी म्हणून मला ते भेदतं माझं हृदय. म्हणून ते अश्रू येतात. मला अजून एक गोष्ट मनोजजी, तुम्ही मगाशी हा विषय काढलात की भगवान शंकर पार्वती ही पूर्ण फॅमिली आपण आपलं दैवत आहे. मला गाणं लिहिताना हाही एक विचार येऊन गेलेला की बाप्पाला सांगितलं गेलं की तू पूर्ण ब्रह्मांडाला फेरी मार. त्यांनी काय केलं हां, मला हा अँगल आणू का गाण्यात हे वाटलेलं. हां, की ही किती मोठी आणि हे किती छान पास ऑन केलं आहे ना की आईवडील हे आपलं पूर्ण विश्व असतं. हे विसरू नये आपण. हे कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून ज्या सांगितल्या गेल्यात, हे कदाचित ह्याच गोष्टी इथे जेव्हा डिसिजन मेकिंगची वेळ येते ना की प्रायोरिटी कशाला, बाप्पानी काय केलं, अरे जग बिग जाऊ दे, हे माझं विश्व आहे, बास विषय संपतो. आणि ते इतकं महत्त्वाचं आहे. तर थँक्यू, तुम्ही हा विषय काढलात. मला आठवण झाली की याला एक जोडून एक गोष्ट की बुद्धिमान कितीही माणूस जरी असला तरी आई वडील हे ईश्वर आहेत. हे त्यातून आपल्याला त्याचा सार तो मिळतो नाही का. तुम्ही किती तुमचं शिक्षण महान असलं पण तुम्ही जर आई वडिलांना हडतोय, हे जसं गोदमगावकरांचं उदाहरण झालेलं, त्यांना जर तुमच्याकडे वेळ नाही तर तुमचं शिक्षण चुलीत गेलं, काही अर्थ नाही त्या शिक्षणाचा. त्यामुळे ते जे उदाहरण दिलंस ते आपल्याला असं करायला आपण हवं ही शिकवण देतं. थँक्यू. खूप छान तुमच्यासोबत गप्पा झाल्या. फार छान पद्धतीचा जो सामाजिक विषयाला हात घातलात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही ज्या प्रकारे तो विषय मांडलाय, म्हणजे तुमच्या ज्या भावना आणि त्या चित्रपटाची जी स्क्रिप्ट लेखन सगळं आहे ते तुमच्या बोलण्यातून जाणवतच होतं. आणि गाण्याबद्दल तर काही बोलायलाच नाही, वादच नाही. खूप छान चित्रपटाचा विषय तुम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येते आणि खरंच आजच्या काळाची ती गरज आहे. आणि या चित्रपटाला, सामाजिक विषयाला हात घातल्याबद्दल तुमचे फार फार अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. माध्यमाची खूप गरज आहे, कारण मराठी चित्रपटाला माध्यमच लोकांपर्यंत पोहोचवतात. तर तुम्ही सुद्धा माध्यमाद्वारे हे आवाहन करा की जन्मरून प्रत्येकानं चित्रपट 22 मार्चला ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज होत आहे. तेव्हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन जरूर हा चित्रपट पहा, जन्मरून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.